श्री गणेशाय नमः. उठा 12 वाजेपर्यंत झोपायचं. हॅलो, हाय, नमस्कार. मी नीता. तुमचं स्वागत आहे माझं मराठी ब्लॉग चॅनलमध्ये. तर कसे आहात तुम्ही सगळेजण? तुम्हा सर्वांचा आजचा दिवस खूप आनंदाचा आणि पॉझिटिव्ह जावो हीच बाप्पाची प्रार्थना. तर आज आपण पौष्टिक मोमोज करणार आहोत मुलांसाठी. मुलांची आता शाळा सुट्टी पडलेली आहे, त्यामुळे मुलांना काहीतरी खाण्यासाठी लागतं. तसेच मोमोज बरोबर आपण टोमॅटो केचप देखील घरीच बनवणार आहोत. तो केचप तुम्ही कशाही बरोबर खाऊ शकता, समोसे किंवा कचोरी. तर तो फ्रीजमध्ये 15 ते 20 दिवससुद्धा राहू शकतो. तर तुम्ही अशा पद्धतीने घरी बनवून ठेवला तर तुम्हाला विकत बाहेरून प्रिझर्वेटिव्ह केलेला केचप आणण्याची गरज पडणार नाही. तर मी ते गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, त्यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि थोडासा ओवा आपण हातानेच कुस्करून टाकणार आहोत आणि हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. तर इथे पाहू शकता तुम्ही मानस मोमोज करायचे आहेत म्हणून चटदिशीन उठून आंघोळ करून पळत आलेला आहे, कारण त्याला हे कोबी बारीक करायचा होता. कारण ते चॉपर आणलेलं आहे, ते नवीन आहे आणि काहीही नवीन वगैरे आणलं की मुलांना जरा हौस असते की स्वतः करण्याची. तर कोबी ते स्वच्छ पाण्याने धुवून त्याला पिळून घ्यायचं आहे. इथे मी थोडा कांदा आणि काकडी देखील घेतलेली आहे, तर त्याला आता मी बारीक करण्यासाठी दिलेले आहे. तर हा बारीक केलेला कोबी आहे, त्यामध्येच आपण जे बारीक केलेला कांदा आणि काकडी होती ते देखील यामध्ये मिक्स करणार आहोत. तर हे पहा, 1 इंच आल्याचा तुकडा आहे, तो देखील मी त्यामध्ये किसून घेणार आहे. तर आता यामध्ये आपण 5 ते 6 काळ्या मिरीची पूड टाकूया. थोडंसं चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि हे मिक्स करून यातलं काही पाणी निघालं तर काढून पिळून घ्यायचं आहे. आणि थोडंसं बारीक केलेला मिरचीचा ठेचा मी ते टाकलेला आहे. त्यामध्ये दुसरं काही नाही, फक्त मिरची आणि लसूण बारीक केलेलं होतं, तर तो मी यामध्ये थोडासा घेतलेला आहे. आता मी मिक्स करून थोडं ठेवून देणार आहे आणि त्यानंतर थोडं यामध्ये मिठाचं पाणी होतं ते आपल्याला पिळून काढायचं आहे. आता आपण टॉमॅटो केचपची तयारी करूया. त्यासाठी मी इथे 4 टॉमॅटो घेतलेले आहेत, 2 मोठे चिरलेले कांदे, 7 ते 8 लसूण पाकळ्या आणि 1 इंच आल्याचा तुकडा चिरून घेतलेला आहे. आणि ह्या लाल बिडगी मिरच्या आहेत, त्या मी पाण्यामध्ये 1 तासभर भिजत ठेवलेल्या आहेत. आता हे टॉमॅटो मी मोठे मोठे चिरून घेणार आहे. तर ती गॅसवरती एक पातेलं ठेवलेलं आहे, त्यामध्ये हे मोठे चिरलेले टॉमॅटो टाकायचे आहेत. तसेच त्यामध्ये हा चिरलेला कांदा, लसूण, आलं आणि ज्या मिरच्या आपण पाण्यामध्ये भिजत घातल्या होत्या त्या टाकायच्या आहेत. आता यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ आणि 4 ते 5 चमचे साखर टाकायचे आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे किती गोड हवं या पद्धतीने तुम्ही साखर टाकू शकता. आणि 1 छोटा चमचा आपण चटणी टाकणार आहोत आणि यामध्ये थोडंसं पाणी ओतायचं आणि हे शिजण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. आता हे शिजते तोपर्यंत आपण मोमोज बनवून घेऊया. तर आपण मळून ठेवलेल्या कणकेचा आपण असा गोळा बनवून घेतलेला आहे, थोडा मोठा बनवलेला आहे आपल्या चपातीपेक्षा. एकदम मोठीशी चपाती लाटून घ्यायची आहे, थोडी पातळ लाटून घ्यायची आहे, खूप पण पातळ करायची नाही. तर तुमच्याकडे असणारा डब्बा किंवा वाटीच्या आकाराने तुम्ही अशी छान काढून घेऊ शकता. तर यामध्ये आपण बनवलेलं हे कोबीचं सारण भरून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने आपण हे मिटवून घेणार आहोत. तुम्ही मोदकच्या आकाराचे देखील करू शकता, पण मोमोज हे असे दिसायला छान दिसतात. तर आता आपले बऱ्यापैकी मोमोज बनवून झालेले आहेत. आता आपण एका पातेल्यामध्ये पाणी ठेवायचं आहे आणि त्याच्यावरती अशी मोठी चाळण ठेवून द्यायचं आहे. त्या चाळणीला आपण तेल लावून घेतलेलं आहे आणि हे पाणी उकळलं की त्यामध्ये आपल्याला मोमोज ठेवायचे आहेत. त्याच्यावरती आपण एक प्लेट झाकून ठेवणार आहोत आणि 5 ते 10 मिनटं आपण त्याला वाफवून घ्यायचं आहे. तर इथे आपण केचपसाठी जे टोमॅटोचं मिश्रण शिजवून घेतले होतं ते थंड झालेलं आहे, ते आता आपण बारीक करून घेणार आहोत. तर हे पहा, आपण आता मिक्सरला लावून घेतलेलं आहे. तर किती छान असा केचप झालेला आहे, पाहू शकता तुम्ही. तर तेवढ्यात मोमोज देखील आपले उकडलेले आहेत, तर ते मी इथं ताटामध्ये काढून घेतलेलं आहे आणि हे आहे ते प्लेटमध्ये काढून मी मानसला टेस्टसाठी देत आहे. तर तो काय म्हणतो पाहूया. कसं झालं काय? तर तुम्हाला मोमोज आणि चटणी आवडली का मला नक्की कमेंट करून सांगा. तसेच व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. थँक्यू.